श्री स्वामी समर्थ. मित्र, सहचारिणी असता सोबत तोपर्यंत तो राजा असतो. साथ सोडता तिची तो आयुष्यातून वजा होतो. जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा, कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटत नाही. कधीकधी एखादा आजार हा औषधाने बरा होत नसतो, तर एखाद्या दिलेल्या शाब्दिक आधाराने तो बरा होतो. म्हणून शब्दाला धार नाही तर आधार हवा. मित्र, कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे माणुसकी, नम्रता आणि चारित्र्य. म्हणून पैशापेक्षा जीवाभावाची जिवलग माणसं जोडा आणि जपा. हीच खरी आपली संपत्ती आहे. ज्याला दुःखाची जाणीव असते ना, त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडतं, पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो, बरं का? आणि तोही आपल्या माणसांसाठी. आपल्या व्यथा तिथेच मांडा जिथे समाधान मिळेल. आपल्या माता तिथेच टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाहीतर व्यथा आणि माता तोडवण्यात लोक खूप सराईत आहेत. स्वप्न अशी बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपलं होईल. अपयश पण असं स्वीकारा की विजेतासुद्धा भारावून जाईल. आणि मित्र हो, माणूस असा बना की माणुसकीसुद्धा नतमस्तक होईल. कधीही कोणाला द्यायचं असेल तर तुमचा वेळ द्या, कारण इतर वस्तू रागात परत केल्या जातात, बरं का? पण दिलेला चांगला वेळ हा कायमचा अप्रतिम आठवण देऊन जातो. त्या फेकल्याही जात नाहीत आणि वायाही जात नाहीत. पडत्या काळात दिलेली सोबत मोठमोठे घावही सहज भरून काढते. मित्रांनो, दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणुसकी शिल्लक आहे. एक माणूस 20-25 लोकांना 2 हाताने मारू शकत नाही, पण तोच माणूस 2 हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो. थकलेल्या शरीराला झोप लागते हो, पण थकलेल्या मनाला मात्र झोप लागत नाही. म्हणूनच शरीर थकलं तरी चालेल, परंतु मनाला कधीही थकू देऊ नका. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य. आणि संकटाच्या वेळी कामाला ते आपल्या कर्माने साठवलेलं पुण्य. माणूस मातीचा आहे की जातीचा हे महत्त्वाचं नाही आहे. माणूस मातीचा आहे की जातीचा हे महत्त्वाचं नाही आहे. अंधारात प्रकाश किती देतो ते महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत हे महत्त्वाचं नाही. तुमच्या संकटातून किती खंबीरपणे तो पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्याचं बरं करायला कोणत्या पदाची किंवा पैशाची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना असावी लागते. आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल ना, तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या. मित्र, आयुष्यात जर काही सोडून द्यायचं असेल ना, तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या. कारण अपेक्षा भंगामुळे आलेले नैराश्य फार फार कठीण असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.